डॉक्टर बबन मेंगा सरपंच म्हणून काम पाहतील. ढेपावाडी बनाम गावदेवी कापळवाडी 19 तारखेच्या आजच्या स्पर्धेतील दोन्ही फायनलिस्ट संघ होते, ज्यामध्ये कापळवाडी संघाला ढेपावाडी संघाने पराभव केला होता. बाहुबली अरविंद जांभे याला अजिबात त्या स्पर्धेमध्ये सामन्यामध्ये चालू दिले नव्हते किंवा गुण मिळवून दिले नव्हते. त्यामुळे आता वचपा नक्की त्याला संघासाठी तिथे भरून काढतील आणि हा सामना एक प्रेक्षणीय सामना होईल. विनंती असते प्रेक्षकांना कुणी आवाज करू नये. जय बापदेव ढेपावाडी वर्सेस गावदेवी कापळवाडा यांच्यामध्ये 19 एकर आरशेप मध्ये फायनल झालेले होते. तेच संघ आता आमने सामने आलेले आहेत. पाहूया. सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ होता तो म्हणजे जय हनुमान गोईतामा. दुसरा संघ ठरलेला तो म्हणजे श्रीकृष्ण भोमोली. ग्रामस्थांना विनंती असेल दोन्ही ग्राउंडच्या पाठीमागे 5 ग्रामस्थांचे स्वयंसेवक रामदास दोन्ही ग्राउंडच्या पाठीमागे 5 स्वयंसेवक उभे राहा. ग्रामस्थांना तर स्थानिक स्थान देऊ लागते. प्रेक्षकांना विनंती आहे बाहेरून अजिबात आवाज करणे. खेळाडू बरोबर खेळतात, त्यांचा खेळ पाहायचा आपल्याला. आवाज देऊन खेळाडू गरम करू नका. डोळ्याचे पान फेकणारा सामना मला वाटतं या स्पर्धेतील फायनलचा सामना झाला असता, पण तो क्वार्टर फायनलमध्ये दोन्ही संघ भिडले आणि हीच मजा असते एका लॉटच्या सामन्यामध्ये की ज्या लढती आपल्याला 2 लॉटमध्ये बघायला मिळत सुद्धा नाही त्या एका लॉटमध्ये मिळतात. आणि प्रेक्षकांना जी सुरुवातीपासून मजा असते सामन्यामध्ये आनंद असतो तो मिळतो. प्रत्येक सामना विश्वास असतो कारण सर्व मास्टरपट एका गटामध्ये खेळतात. आज तिसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये गावदेवी कापळवाडी आणि ढेपावाडी बापदेव ढेपावाडी हे 2 संघ आणि ते नक्कीच फायनलचे दावेदार होते. त्यामध्ये एक संघ आज खाली परतला जाणार आहे. त्याचबरोबर दुसरीकडे जय भवानी शेने आणि जय हनुमान वाघोडे हे सुद्धा दोघे अनेक खूप जुने गावाचे तुळशीच्या लढती. त्याचबरोबर आता ग्राउंड नंबर 2 वर भोंगोली बरोबर सागवाडी जो सामना झाला त्यामुळे शंकर कुठल्याही लाईन मधला सगळ्यांनी अतिशय चौकडी आपलं काम बजावायचं आहे. हे बघा दोन्हीकडे तुमची लढती सुरू आहे. मला नाही वाटत अशा स्पर्धा कुठे झाल्या असतील आणि इतक्या शिस्तबद्ध स्पर्धा झाल्या असतील. हे आमच्या आयोजकांचे खूप मोठे यश आहे की आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कोणताही वाद न होता क्वार्टर फायनल पर्यंत आलेले. कापळवाडी यामध्ये फायनलचा सामना झाला आणि त्याच्यात ढेपावाडी आणि कापळवाडी चितपट करून फायनल आपल्याकडे खेचून दिली आणि तेच आता आमने सामने दोन्ही संघ आलेले आहेत. त्यामुळे आता काय करतात ते स्पर्धेमध्ये कापळवाडी संघाचा ढेपावाडी संघाकडून एकतर्फी पराभव झाला होता. मला वाटतं काहीतरी 17-3 अशा 14 गुणांच्या फरकाने आणि खूप मोठ्या फरकाने तो सामना ढेपावाडी संघ विजयी झाला होता. आणि पहिली गोष्ट ढेपावाडी संघासमोर बाहुबली अरविंद जांभे यांना त्यांचा रेडिंग स्किल्स ढेपावाडी संघाने पूर्णपणे रेड केलं. त्याच्यामुळे अरविंद जांभे
अजिबात यशस्वी होत देत नाही. अतिशय खूप आणि यशस्वी होते. बघावं तेवढं थोडं अशा दोन्ही संघ चालू आहे. आजही मला वाटतं की तिथं दिसत आहे की देवावाडी संघ पूर्ण डॉमिनेट करतोय तो म्हणजे कातवाडी संघावर. त्याचबरोबर एक रेडी हनुमान वाघवाडी संघ जो 2019 साली स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेचा विजेता संघ होता जे हनुमान वाघवाडे. परंतु त्यांना आता काही त्यांच्या शिस्तीमुळे अन्य ठिकाणी त्यांना प्रवेश दिला जात नाही. त्याच ठिकाणी बदल केला पाहिजे. आपल्या खेळण्यामध्ये आपल्या वाढण्यामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी खेळायचं असेल तर तुम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळून पाहूया. खेळाडूमध्ये खेळभावना असली तरच तो खेळाडू सुद्धा यशस्वी होतो आणि खेळाडू म्हणून नावाजला जातो. आपला खेळ आपल्या दादागिरीवर न दाखवता आपल्या खेळाला ताकदीतून दाखवावा. लोकांनी त्याची प्रशंसा केली पाहिजे. हजारोच्या संख्येने प्रेक्षक वर्ग असं कुठे नक्कीच कोणत्याही ठिकाणी असे दर्शक दिसत नसतील जे दुपारच्या वेळात तिकडे वाघोडा ग्राउंड नंबर 2 वर चौथा क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे. तो मध्यंतरापर्यंत 7 गुणाच्या आघाडी काँग्रेस संघाकडे लाईन दाखवण्याचे 7 गुणाच्या आघाडी वाघोडे संघाकडे मध्यंतरापर्यंत. रामदास मोदी आपण लाईनमॅनचं काम करा. मित्रांनो आपले सामने शेवटच्या टप्प्याकडे चालले आणि कुणी आळशीपणा न दाखवता सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे आपलं काम पार पाडायचं आहे. लाईनमॅन असतील, पाणी देणारे असतील किंवा जे दक्ष असतील त्यांनी सुद्धा आपलं काम चोखपणे पार पाडायचं आहे. हॅलो बाहुबली अरविंद आंबे यांना नेपाळच्या डिफेंडर अफिलिएटच्या प्रोफेसर त्यांचा पूर्ण अनुभव घेतला त्यांनी. कारण आरपीएफ मध्ये सुद्धा परिस्थिती संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 सामन्यांमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करणारे आणि उत्कृष्ट वेगाच्या रेसमध्ये असलेले
अरविंद कामगार देसावडी संघटनेला समस्त करावं लागते. टाळ्यांनी प्रोत्साहित करा आवाजाने नको. टाळ्या किती वाजवा, किती वेळ कम करा, पण तोंडातून एक शब्द काढू नका. त्यांची कवर होती माहिती होती. नांगेशकर आपला काढू शकत नाही. हॅलो नांगेशकर आपण लाईन म्हणते स्टोक काम पाहायचं आहे. दोनची कशी कल्ले घ्यायच पाहिजे हो. नाना तरी उठल याला धरा का धर तर अरे धर धर काय जोर आता जुगाड मी आलो म्हणजे नाना एक एक लाजा एक हो एक लाजा एक शाबाश ही पकडवाली मैंने पॉइंट मारला तर काय तरी होईल गेमचा बहुत आउट है मुझका देखना
नाना शाबाश यात मेर नाही आयटम जे आजा नको आर टाइम कळ मग सांगतो आता गुण देते काय हो हात नाही पुरला गल्ल्याला मुस्कान जाऊन पडा हो दोनची आहे भगवान हे लहान